नमस्कार, मी माई. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनेलवर, ज्याचं नाव आहे माय माझी सुगरण. मुलांच्या सुट्टीचे दिवस सुरू झाले आहेत. मुलांना रोज नवीन नवीन नाश्ता हवाच असतो. मटकीऐवजी घरातील साहित्यातून चमचमीत आणि झटपट बनणारी मिसळ मी तुम्हाला करून दाखवणार आहे. मी जे आता तुम्हाला साहित्य दाखवणार आहे त्याप्रमाणे जर तुम्ही साहित्य घेतलं तर 4 लोकांना पुरेल एवढी मिसळ होणार आहे. पाऊण वाटी मुगाची डाळ, 1 वाटी पोहे, 1 वाटी चिरलेला कांदा, 1 वाटी चिरलेले टोमॅटो, लाल तिखट, हळद, मीठ, कोथिंबीर आणि फरसाण. मुगाची डाळ मी कुकरला शिजवून घेणार आहे. ही डाळ आता धुवून घेऊया. डाळ मी आता कुकरमध्ये काढून घेते. कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्यानंतर आपण गॅस बंद करूया, म्हणजे आपली डाळ छान शिजेल. डाळ आपली छान शिजलेली. डाळ मी आता जरा घोटून घेते. कढई तापली, आता मी त्याच्यामध्ये तेल घालते. आपलं तेल गरम झाले, त्याच्यामध्ये मी आता थोडासा कांदा घालते. कांदा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा. त्याच्यामध्ये आता आपण पोहे घालूया. पोहे पण चांगले तांबूस होईपर्यंत भाजायचे. हे पोहे आपण जसे भाजत जाऊ तसे खुसखुशीत होत जात आहेत बघा. आता हळद, लाल तिखट, मीठ एकसारखं करून घेऊ. आपण आता ही घोटलेली डाळ आहे ना, ती याच्यामध्ये घालूया. याला आता छान उकळी काढून घेऊया. ही आता आपली मिसळ तर्री तयार झालेली आहे. आपली मिसळ तयार आहे. मी आता प्लेटमध्ये काढून घेते. आता आपली चमचमीत मिसळ पाव तयार आहे. अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.